नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मानसशास्त्र, प्रकरण पहिले मानसशास्त्र एक विज्ञान शाखा। आज आपण मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करणार आहोत। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणे आवश्यक आहे। या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, 1879 पर्यंत मानसशास्त्र हे रिकामी जागाची शाखा म्हणून अस्तित्वात होती। पर्याय, भौतिकशास्त्राची, तत्त्वज्ञानाची, शरीरशास्त्राची। उत्तर आहे तत्त्वज्ञानाची। 1879 पर्यंत मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते। दुसरं विधान, मानसशास्त्र हे रिकामी जागा शास्त्र आहे। पर्याय, नैसर्गिक, सामाजिक, जैविक। उत्तर आहे सामाजिक। मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। तिसरे विधान, रिकामी जागा यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते। पर्याय, विल्हेम वुंट, कार्ल रॉजर्स, सिगमंड फ्राइड। उत्तर आहे सिगमंड फ्राइड। सिगमंड फ्राइड यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते। अशा प्रकारे प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। खाली अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये 4 जोड्या आहे आणि ब गटामध्ये 5 जोड्या आहेत, म्हणजेच त्या चुकीच्या जुळवलेल्या आहेत। उत्तरामध्ये ते आपल्याला योग्य जुळवायचे आहेत। तर प्रश्नामधील जोड्या आहेत, अ गटामध्ये रचनावाद, कार्यवाद, वर्तनवाद, बोधनिकवाद, आणि ब गटामध्ये आहे जॉन वॅटसन, कार्ल रॉजर्स, अल्रिक नेसर, विल्यम जेम्स, विल्हेम वुंट। आता ह्या प्रश्नामधील जोड्या आहेत, तर उत्तरामध्ये आपण या जोड्यांची योग्य जुळवाजुळव करूया। उत्तर, रचनावाद विल्हेम वुंट, कार्यवाद विल्यम जेम्स, वर्तनवाद जॉन वॅटसन, बोधनिकवाद अल्रिक नेसर, मानवतावाद कार्ल रॉजर्स। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा। त्यामध्ये पहिलं विधान, मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय। उत्तर बरोबर। दुसरं विधान, वृत्ती इतिहास पद्धत ही चिकित्सा मानसशास्त्राद्वारे सातत्याने उपयोगात आणली जाते। उत्तर बरोबर। तिसरं विधान, प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केला जातो। उत्तर आहे चूक। अशा प्रकारे प्रश्न तिसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 या वर्षी सुरू झाली। दुसरा प्रश्न, अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण? उत्तर, विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक होत। तिसरा प्रश्न, प्रयोगकर्ता कोणास म्हणतात? उत्तर, जी व्यक्ती मानसशास्त्रीय प्रयोग करते त्या व्यक्तीस प्रयोगकर्ता असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न पाचवा, पुढील संज्ञा स्पष्ट करा। त्यामध्ये पहिली संज्ञा दिली आहे पडताळा। उत्तर,
दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय. पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते. अशा प्रकारे पडताळा यावर थोडक्यात संज्ञा स्पष्ट करता येते. दुसरी संज्ञा आहे सहसंबंध गुणक. उत्तर: काही शास्त्रशुद्ध अभ्यासामध्ये दोन किंवा अधिक चलामधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते. अशा अभ्यासास सहसंबंध अभ्यास म्हणतात. दोन चलामधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजे सहसंबंध होय. जेव्हा एका चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलास कारणीभूत ठरतो तेव्हा त्या दोन चलामध्ये परस्परावलंबन असल्याचे म्हटले जाते व या परस्परावलंबनाला सहसंबंध म्हटले जाते. दोन चलामधील सहसंबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणकाद्वारे मोजले जाते. सहसंबंध गुणकाचे मूल्य वजा 1.00 ते प्लस किंवा अधिक 1.00 या दरम्यान असते. मायनस किंवा प्लस चिन्ह या दोन चलामधील सहसंबंधाचे सामर्थ्य स्पष्ट करते. सहसंबंधाचे 3 प्रकार असतात. 1 धन सहसंबंध, 2 ऋण सहसंबंध आणि 3 शून्य सहसंबंध. अशा प्रकारे सहसंबंध गुणक यावर संज्ञा स्पष्ट करून प्रश्न 5वा पुढील संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 6वा संक्षिप्त टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे निरीक्षण पद्धत. उत्तर: मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त असते. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता निरीक्षण पद्धत ही शास्त्रोक्त संशोधन पद्धत मानता येते. अशा प्रकारे निरीक्षण पद्धत यावर संक्षिप्त टीप लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे सर्वेक्षण पद्धत. उत्तर: सर्वेक्षण ही अशी संशोधन पद्धत आहे जिच्याद्वारे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून म्हणजेच नमुना गटाकडून राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विविध विषयावर माहिती गोळा केली जाते. सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी, शोधिका, मुलाखत इत्यादी तंत्राच्या आधारे माहितीचे संकलन केले जाते. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सर्वेक्षण पद्धत ही कमी खर्चिक पद्धत आहे. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण करता येते. अशा प्रकारे सर्वेक्षण पद्धत यावर संक्षिप्त टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे वृत्तेतिहास पद्धत. उत्तर: वृत्तेतिहास पद्धत ही प्रामुख्याने चिकित्सा मानसशास्त्रज्ञाद्वारे वापरण्यात येणारी एक महत्त्वाची वर्णनात्मक संशोधन पद्धत आहे. डॉक्टर सिग्मंड फ्राईड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्तेतिहास पद्धत होय. या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधनांना अभ्युपगम पुरवते. त्यामुळे या पद्धतीकडे शास्त्रीय पद्धत म्हणून पाहता येते. वृत्तेतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी इत्यादी अनेक स्रोतांकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो. संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत,
मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून संबंधित व्यक्तीची माहिती मिळवतो. अशा प्रकारे वृत्तीइतिहास पद्धत यावर संक्षिप्त टीप लिहिता येते. चौथा प्रश्न आहे तर्कसंगतीचे महत्त्व. उत्तर: मानसशास्त्र हे एक शास्त्र असल्याने हे वर्तनाबाबतचे नियम व ठोक ताळे तयार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी मानवी वर्तन हे बदलणारे आणि गुंतागुंतीचे आहे हेही मान्य करते. आपले काही वर्तन प्रकार सर्वत्र आढळतात तर काही मात्र एकमेव असतात. आनंद मिळविणे हे मानवाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे. ते मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रकारे अनुभव घेते, विचार करते आणि वागते. परंतु आपला आनंद मिळवत असताना प्रत्येकाने असे पाहिले पाहिजे की आपल्या भावना, विचार आणि वर्तन हे अतार्किक गोष्टींनी भरकटले जाणार नाही. त्याचबरोबर सामाजिक मानदंड, मूल्ये आणि नैतिकता यांच्याशी तडजोडही केली जाणार नाही. येथेच मानसशास्त्रामध्ये तर्कसंगतीचा पैलू प्रकाशझोतात येतो. वैज्ञानिक ज्ञानामुळे जेव्हा जीवनाची गुणवत्ता वाढते तेव्हा विज्ञानाची कास धरली जाते. त्याचप्रमाणे मानसशास्त्र देखील मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तर्कसंगतीचा विचार करते. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार REBT पद्धती मांडली. ही सर्वात परिणामकारक व लोकप्रिय अशी सहमंत्रण मानसशास्त्र या क्षेत्रातील उपचार पद्धती आहे. त्यांनी तार्किक जीवनाची मूल्ये सांगितली आहेत. त्यांच्या मते तर्कसंगत विचार करणारे लोक हे मानसशास्त्रीयदृष्ट्या निरोगी असतात व त्यांच्या मते तर्कसंगत विचार करणारे लोक हे मानसशास्त्रीयदृष्ट्या निरोगी असतात व त्यांच्यामध्ये पुढील काही वैशिष्ट्ये आढळतात, जसे की स्वआवड आणि सामाजिक आवड समजून घेणे, स्वनिर्देश, सहनशीलता, लवचिकता, स्वमान्यता आणि स्वजबाबदारी. अशा प्रकारे तर्कसंगतीचे महत्त्व यावर टीप लिहून प्रश्न 6वा संक्षिप्त टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 7वा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा. उत्तर: प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो: संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे, गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे, प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे, प्रयोग करणे, माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे. प्रायोगिक पद्धतीमधील काही महत्त्वपूर्ण संज्ञा जसे की 1. समस्या, शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. 2. गृहीतक, शास्त्रोक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. स्वतंत्र परिवर्तक, शास्त्रोक्त संगीत, परतंत्र परिवर्तक, रक्तदाबाची पातळी, बाह्य परिवर्तक, वय, लिंग, शास्त्रोक्त संगीत सोडून इतर सर्व आवाज इत्यादी. प्रयोगकर्ता, प्रयोग करणारी व्यक्ती, उदाहरण तुम्ही किंवा तुमचे मानसशास्त्राचे शिक्षक. प्रयुक्त, ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती, उदाहरण तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र. प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते. प्रायोगिक पद्धतीद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकामध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होते. प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते. अशा प्रकारे मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करा. उत्तर: मानसशास्त्र जरी एक विज्ञान शाखा मानले जात असले तरी त्याबाबत अनेक विवाद दिसून येतात. मानसशास्त्राबाबतचे विवाद व टीका सैद्धांतिक, व्यावहारिक, नैतिक आणि तात्विक स्वरूपाचे आहेत. मानसशास्त्राबाबतचे पुढील विवाद आणि टीका मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना आव्हानात्मक ठरतात. मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था हे पहिलं आव्हान आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या प्रगल्भ व नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत मानसशास्त्र हे नवखे व सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्रास शास्त्र जरी मानले तरी तत्ववेत्ता थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. मानसशास्त्रातील सर्व तज्ज्ञांचे एकमत होईल असा सुस्पष्ट संकल्पनाच्या स्वरूपातील ज्ञानगाभा सुनिश्चित करण्यास मानसशास्त्रास अजूनही यश आलेले नाही. दुसरं आव्हान, वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता याबाबतीत काही प्रमाणात कमतरता. मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व, नेतृत्व कौशल्य, सर्जनशीलता, अभिवृत्ती यासारखे विषय सर्वेक्षण, प्रश्नावली इत्यादी वर्णनात्मक संशोधन पद्धतीद्वारे अभ्यासले जातात. याशिवाय मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या आत्मनिरीक्षण, मनोविश्लेषण यासारख्या अभ्यास पद्धती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या असतात. त्यामुळेच नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या निकषांवर मानसशास्त्र काही प्रमाणात कमी पडते. तिसरं आहे पूर्वकथन व प्रचिती या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. वर्तनाची कारणे शोधून वर्तनाचे पूर्वकथन करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. प्रत्यक्षात सूक्ष्म कणांच्या आणि रासायनिक संयोगाच्या अभ्यासापेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास करणे अधिक अवघड असते. मानव निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळ्या प्रकारे वर्तन दर्शवतो. त्यामुळे मानवी वर्तनाचे अचूक पूर्वकथन करणे अशक्य असते. त्यामुळेच मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती विभिन्न व कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व त्यांचा तंतोतंत पडताळा येणे अवघड असते. त्यानंतर आहे मानवाची अवहेलना. मानसशास्त्र विषयातीलच अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी टीका करतात की मानवी वर्तनास प्रयोगक्षम बनवून मानसशास्त्रज्ञ मानवाकडे निर्जीव अचेतन घटक म्हणून पाहतात. त्यांच्या मते माणसांवर प्रयोग करताना माणसाकडे एखाद्या निर्जीव गोष्टीप्रमाणे किंवा वस्तूप्रमाणे पाहिले जाते. मानव म्हणून असण्याचे मानवाचे जे प्रमुख लक्षण आहे त्या लक्षणाचीच अवहेलना करणारे शास्त्र अशा टीकात्मक दृष्टीने मानसशास्त्राकडे काही प्रसंगी पाहिले जाते. अशा प्रकारे मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करता येतात. तिसरा प्रश्न, तर्कसंगत व्यक्तीची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार म्हणजेच REBT पद्धती मांडली. ही सर्वात परिणामकारक व लोकप्रिय अशी सहमंत्रण मानसशास्त्र या क्षेत्रातील उपचार पद्धती आहे. त्यांनी तार्किक जीवनाची मूल्ये सांगितली आहेत. त्यांच्या मते तर्कसंगत विचार करणारे लोक हे मानसशास्त्रीयदृष्ट्या निरोगी असतात व त्यांच्यामध्ये पुढील काही वैशिष्ट्ये आढळतात. वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, स्वआवड आणि सामाजिक आवड समजून घेणे. तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धतीनुसार स्वआवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा. हे या उपचार पद्धतीचे ते जणू घोषवाक्य आहे. तर्कसंगतीचे विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले कार्य आहे हे समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा विकास होऊ शकतो हे जाणतात. त्या निर्णयाची जबाबदारी ते स्वीकारतात, पण त्याचवेळी इतर व्यक्तींचे अधिकार दुर्लक्षिले जाणार नाहीत याची ते काळजी घेतात व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी मदत करतात. दुसरं वैशिष्ट्य, स्वनिर्देश. तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः प्राथमिकतेने उचलतात. इतरांकडून अतिरेकी स्वरूपात आधाराची किंवा पोषणाची गरज किंवा मागणी ते करत नाहीत. तिसरं वैशिष्ट्य आहे सहनशीलता. तर्कसंगत विचार करणारे लोक सहनशील असतात. स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे सहनशीलता. चुका करणे हा स्वतःचा व इतरांचा अधिकार आहे असे ते मान्य करतात. चौथं वैशिष्ट्य, लवचिकता. तर्कसंगत विचार करणाऱ्या लोकांचे विचार आणि वर्तन लवचिक व पूर्वग्रह विरहित असतात. पाचवं वैशिष्ट्य, स्वमान्यता आणि स्वजबाबदारी.
स्वतःची किंमत करून किंवा इतरांमध्ये स्वतःला सिद्ध करून स्वतःला न स्वीकारता ह्या व्यक्ती जसे आहे तसे स्वतःला मान्य करतात. स्वतःचे विचार, श्रद्धा, भावना आणि वर्तनाची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतात. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मते तर्कसंगतता हे वैयक्तिक तत्त्वज्ञान असून त्याच्या मदतीने आपल्या जीवनाचे ध्येय आणि आनंदी राहणे व्यक्तीला शक्य होते. आनंदी होण्यासाठी तर्कसंगत बी रॅशनल होणे आवश्यक आहे. ही संकल्पना पुढील तक्त्यामध्ये स्पष्ट करून सांगितली आहे. त्यामध्ये बी रॅशनलमध्ये पहिली बी आहे. बी म्हणजे बॅलन्स, संतुलन, स्व आवड व इतरांच्या आवडी यामध्ये संतुलन. इस्टिमेट म्हणजे अंदाज, वेळ, कष्ट, फायदे तोटे याबाबतचा अंदाज. आर रिस्पेक्ट, आदर, स्वतःचा व इतरांचा आदर. ॲफिलिएट, संलग्नता, इतरांशी सकारात्मकतेने संलग्न होणे. टॉलरेट, सहनशीलता, स्वतःला व इतरांना सहन करणे. इंटरग्रेट म्हणजे मिसळणे, वैयक्तिक आनंद व सामाजिक आनंद यांचा मिलाप. ऑप्टिमाइज म्हणजे वाढवणे, स्वतःच्या क्षमता पूर्णत्वापर्यंत वाढवणे. नेव्हिगेट म्हणजे दिशादर्शक, यशस्वी होण्याची दिशा ठरवणे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार, स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार व त्यातून बाहेर पडणे. आणि लिव्ह म्हणजे जगणे, जीवन पूर्णत्वाने किंवा पूर्णत्वतेने जगा. अशा प्रकारे तर्कसंगतीची ही संकल्पना तक्त्याच्या आधारे आपण व्यवस्थित अभ्यासली आहे, पाहिली आहे. आणि तर्कसंगत व्यक्तीची काही वैशिष्ट्ये आपण सविस्तर अभ्यासली आहेत. चौथा प्रश्न, सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, काही शास्त्रशुद्ध अभ्यासामध्ये 2 किंवा अधिक चलामधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते. अशा अभ्यासास सहसंबंध अभ्यास म्हणतात. सहसंबंधाचे पुढील 3 प्रकार पडतात. 1. धनसहसंबंध, जेव्हा 2 चलांमध्ये एकाच दिशेने दोन्ही चलात वाढ किंवा दोन्ही चलात घट बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये धनसहसंबंध असल्याचे म्हटले जाते. धनसहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0.00 ते 1.00 या दरम्यान असते. उदाहरण सराव व प्रत्यावाहन गुणांक. दुसरा आहे ऋण सहसंबंध, जेव्हा 2 चलांमध्ये विरुद्ध दिशेने एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ असा बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये ऋण सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. ऋण सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0.00 ते -1.00 या दरम्यान असते. उदाहरण व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण. तिसरा आहे शून्य सहसंबंध, जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत नाही तेव्हा त्या 2 चलांमध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. शून्य सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 असते. उदाहरण उंची व बुद्धिमत्ता. अशा प्रकारे सहसंबंधाचे प्रकार सविस्तर स्पष्ट करता येतात. 5वा प्रश्न आहे शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, सायन्स म्हणजे शास्त्र. सायन्स या इंग्रजी शब्दाची सायन्शिया या लॅटिन शब्दापासून उत्पत्ती झाली आहे. सायन्शिया या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. ज्ञान संपादन करणे व ज्ञानाचे उपयोजन करणे आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पद्धतशीर कार्यप्रणालींच्या आधारे समजून घेणे म्हणजे शास्त्र होय. शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सप्रमाण पुरावा. शास्त्रात सप्रमाण पुराव्यांच्या आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला जातो. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवातून केलेले माहितीचे संकलन म्हणजे सप्रमाण पुरावा होय. शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण पुराव्यावर आधारित असते. दुसरा कोणताही संशोधक संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त ज्ञानाच्या सत्यतेची भविष्यात पडताळणी करू
शकतो। दुसरा आहे वस्तुनिष्ठता। शास्त्र एखाद्या घटकाच्या वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करते। तथ्याकडे स्वतःच्या अपेक्षाप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय। पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय। शास्त्रोक्त कार्यकारण भाव। परिवर्तकामधील कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो। शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकावर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा कारण परतंत्र परिवर्तकावर परिणाम होणारा परिणाम अभ्यासतो। त्यानंतर आहे पद्धतशीर विश्लेषण। शास्त्रात एखाद्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी क्रमवार प्रक्रियेचा अवलंब केला जातो। क्रमवार प्रक्रियेत संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे, गृहीतक मांडणे, माहितीचे संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे, सार्वत्रिक नियम शोधणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो। त्यानंतर आहे पडताळा। दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय। पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते। आणि शेवटी आहे पूर्वकथन। शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते। संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाही तर घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथनही करतात। अशा प्रकारे आपण शास्त्र म्हणजे काय आणि शास्त्रांची वैशिष्ट्ये या ठिकाणी सविस्तर स्पष्ट केली आहे। आणि प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न 8वा, तुम्ही किती तर्कवादी आहात? त्यामध्ये पहिला प्रश्न, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील तुमच्यातील सर्वात प्रभावी व सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य कोणते ते ओळखा। उत्तर, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्यातील सर्वात प्रभावी वैशिष्ट्य म्हणजे स्वनिर्देश। आणि डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता। आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार आपण ज्या व्यक्तीवर प्रयोग करत आहोत, ज्या व्यक्तीची वैशिष्ट्ये लिहित आहोत त्यानुसार ही वैशिष्ट्ये बदलतील। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर हे वेगवेगळे असू शकते। या ठिकाणी आपण नमुना उत्तर पाहिला आहे। दुसरा प्रश्न, तुम्ही किती तर्कवादी आहात? तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील तुमच्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्याचा विकास होण्यासाठी तुम्ही कोणते 2 उपाय कराल? उत्तर, तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्याचा म्हणजे लवचिकता विकास होण्यासाठी मी पुढील 2 उपाय करीन। 1. विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होण्याचा अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेईन। विचारात व वर्तनात लवचिकता आणण्यासाठी स्वयंसूचना तंत्राचा वापर करीन व विचारात व वर्तनात लवचिकता दिसून आल्यास त्याविषयीची नोंद ठेवीन व त्याद्वारे स्वतःला प्रोत्साहित करीन। आता या प्रश्नाचे उत्तरसुद्धा कोणतं वैशिष्ट्य आपल्यात कमतरता आहे, कोणतं वैशिष्ट्य जास्त आहे यानुसार आपल्याला उपाय करावे लागतील। म्हणून या प्रश्नाचे उत्तरसुद्धा प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळे असेल। या ठिकाणी आपण ही नमुना उत्तरे पाहिली आहे। असं उत्तर जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करून तसं उत्तर लिहिलं तरी उत्तर बरोबर येते। अशा प्रकारे आपण वर्ग 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण पहिले मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित केला आहे। आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची। तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा। त्यासाठी प्रश्न विचारला आहे, तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती कोणी विकसित केली? या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,
काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.